पंढरपूरला जाताना असा एक चमत्कार झाला. विठ्ठलाच्या भक्तीची हृदयस्पर्शी कथा. कधी कधी आयुष्यामध्ये अशी काही घटना घडते ज्याचं उत्तर आपल्या बुद्धीला सापडत नाही. कधी कधी संकट इतकं मोठं असतं की आपल्याला वाटतं आता काहीच मार्ग उरलेला नाही. पण अशाच वेळी कुठून तरी एक अदृश्य शक्ती आपला हात धरते आणि मग मनात एकच विचार येतो. हा चमत्कार होता की माझ्या विठ्ठलाची कृपा. आजची कथा अशीच आहे. ही कथा आहे एका साध्या विठ्ठल भक्ताची, ज्याच्या आयुष्यात एकामागून एक संकट आली होती. पण एक दिवस त्याने पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रवासात त्याच्यासोबत अशी घटना घडली जी त्याने आयुष्यभर विसरली नाही. ही कथा ऐकताना कदाचित तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. कारण विठ्ठलाला मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. त्याला फक्त निर्मळ मनाने घेतलेलं एक नाव पुरेसं असतं. विठ्ठला. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक साधा माणूस राहत होता. गणेश फार श्रीमंत नव्हता. त्याचं छोटंसं घर होतं. घरात आई, पत्नी आणि 2 मुलं होती. गणेश दिवसभर मेहनत करायचा आणि संध्याकाळी थकून घरी यायचा. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कायम होती, विठ्ठलावरची श्रद्धा. गणेश रोज सकाळी उठल्यावर देवघरासमोर उभा राहायचा, हात जोडायचा आणि म्हणायचा, "पांडुरगा, आजचा दिवस तुझ्या नावाने सुरू करतोय. माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ देऊ नकोस." त्याची आई सुद्धा विठ्ठलाची मोठी भक्त होती. आई रोज त्याला सांगायची, "बाळा, आयुष्यात काहीही झालं तरी विठ्ठलाचं नाव सोडू नकोस." गणेश हसायचा आणि म्हणायचा, "आई, विठ्ठलाला मी कसा विसरेन?" पण काही दिवसांनी गणेशच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. काम बंद पडलं, घरात पैशांची कमतरता निर्माण झाली, मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढला, आईची तब्येतही खराब झाली. एकामागून एक अडचणी येत होत्या. गणेश मात्र शांत होता. तो रोज देवासमोर बसायचा. पण एका रात्री त्याचं मन खूप खचलं. त्याने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर पाहिलं आणि डोळ्यांत पाणी आलं. तो म्हणाला, "विठ्ठला, मी तुझ्याकडे आजपर्यंत काही मागितलं नाही. पण आता परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे. माझ्या आईला बरं कर, माझ्या मुलांना सुखी ठेव आणि मला पुन्हा उभं राहण्याची ताकद दे." हे बोलून गणेश बराच वेळ शांत बसला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेवढ्यात त्याची आई हळूहळू देवघरात आली. तिने गणेशच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "बाळा, रडू नकोस. तू विठ्ठलाकडे मागितलंस ना, मग विश्वास ठेव. तो ऐकतोय." गणेशने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, "यंदा आषाढीला आपण पंढरपूरला जाऊया." गणेश थोडा शांत झाला. "आई, आपल्याकडे पैसे नाहीत." आई हसली. "विठ्ठलाच्या दर्शनाला जायला पैसा लागत नाही रे, मन लागतं." हे शब्द गणेशच्या मनात खोलवर उतरले. त्याने ठरवलं, काहीही झालं तरी यंदा पंढरपूरला जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेशने घरच्यांना सांगितलं, "आपण पंढरपूरला जाणार." पत्नीने विचारलं, "पण खर्च?" गणेश म्हणाला, "जितकं जमेल तितकं घेऊ, बाकी विठ्ठल पाहून घेईल." आईने हसत हात जोडले. "विठ्ठल, विठ्ठल." आणि प्रवासाची तयारी सुरू झाली. गणेश, त्याची आई, पत्नी आणि 2 मुलं पंढरपूरच्या दिशेने निघाले. गाव मागे पडलं. रस्ता सुरू झाला. गणेशच्या मनात फक्त एकच विचार होता, "विठ्ठला, यावेळी मला तुझं दर्शन घडू दे." प्रवास शांतपणे सुरू होता. काही अंतर गेल्यानंतर अचानक आकाश काळवंडलं. जोराचा वारा सुरू झाला. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्यावरची वाहतूक कमी झाली. गणेशने गाडी सावकाश चालवायला सुरुवात केली. आई मागच्या सीटवर बसली होती. ती सतत विठ्ठलाचं नाव घेत होती. "विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल." पाऊस वाढतच होता. रस्ता दिसत नव्हता. गणेशने गाडी थांबवण्याचा विचार केला. पण तेवढ्यात मुलाने विचारलं, "बाबा, आपण पंढरपूरला पोहोचलो का?" गणेश हसला. "अजून नाही रे, पण विठ्ठल आपल्याला घेऊन जातोय." काही वेळाने पाऊस थोडा कमी झाला. गणेशने पुन्हा गाडी सुरू केली. पण काही किलोमीटर गेल्यानंतर अचानक गाडी बंद पडली. गणेशने अनेक वेळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण गाडी सुरू होत नव्हती. रस्ता सुनसान होता. आजूबाजूला थेरान सडकान थेद्रचान हुनंती. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. पत्नी म्हणाली, "आता काय करायचं?" गणेश शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. आई मात्र म्हणाली, "घाबरू नका, विठ्ठल आहे." गणेश गाडीच्या बाहेर उतरला. त्याने बोनट उघडला. काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात दूरवरून कुणीतरी चालत येताना दिसलं. पांढरे साधे कपडे, डोक्यावर पांढरी टोपी, हातात छोटीशी काठी. गणेशने आश्चर्याने पाहिलं. तो माणूस हळूहळू जवळ आला.
त्याने विचारलं, गाडी बंद पडली का? गणेश म्हणाला, हो बाबा, काय झालं कळत नाही. त्या अनोळखी माणसाने गाडीचा बोनट पाहिला, काहीतरी हाताने तपासलं आणि म्हणाला, एकदा सुरू करून बघ. गणेशने गाडी सुरू केली आणि आश्चर्य म्हणजे गाडी लगेच सुरू झाली. गणेशला विश्वासच बसला नाही. त्याने त्या माणसाकडे पाहिलं. बाबा, तुम्ही कोण? तो माणूस फक्त हसला. प्रवासी. गणेशने विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? तो म्हणाला, पंढरपूर. गणेशच्या अंगावर काटा आला. तो म्हणाला, आम्ही सुद्धा पंढरपूरलाच चाललोय. तो माणूस म्हणाला, मग चला. गणेशने त्याला गाडीत बसण्याची विनंती केली. तो माणूस गाडीत बसला. गाडी पुढे निघाली. सगळे शांत होते. फक्त आई विठ्ठलाचं नामस्मरण करत होती. काही वेळाने तो अनोळखी माणूस म्हणाला, तुम्ही पहिल्यांदा पंढरपूरला जात आहात का? गणेश म्हणाला, नाही. पण यावेळी मनात खूप इच्छा आहे. विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. तो माणूस म्हणाला, दर्शन फक्त मंदिरात होत नाही. गणेशने आरशातून त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, जिथे भक्ती असते तिथे विठ्ठल असतो. गणेश काही बोलला नाही. त्याच्या मनात त्या शब्दांचा विचार सुरू झाला. काही अंतर गेल्यानंतर अचानक तो माणूस म्हणाला, इथून पुढे डावीकडे जा. गणेश म्हणाला, पण मुख्य रस्ता तर सरळ आहे. तो माणूस म्हणाला, डावीकडचा रस्ता घ्या. गणेशला थोडी शंका आली, पण त्याने गाडी डावीकडे वळवली. काही मिनिटांनी पुढे गेल्यावर त्यांना रस्त्यावर मोठा अपघात झालेला दिसला. एक मोठा ट्रक रस्त्यावर आडवा झाला होता. मुख्य रस्ता पूर्ण बंद होता. गणेश थक्क झाला. जर त्याने मुख्य रस्ता घेतला असता तर ते तिथे अडकले असते. त्याने त्या माणसाकडे पाहिलं. तो शांत बसला होता. गणेश म्हणाला, बाबा, तुम्हाला हे आधीपासून माहिती होतं का? तो माणूस हसला. ज्याला मार्ग दाखवायचा असतो त्याला रस्ता आधीच माहीत असतो. गणेश काहीच बोलला नाही. त्याच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. तो माणूस कोण होता? हा प्रश्न त्याला सतत पडत होता. थोड्या वेळाने गाडी एका छोट्या गावाजवळ थांबली. तो माणूस म्हणाला, मला इथे उतरायचं आहे. गणेशने गाडी थांबवली. तो खाली उतरला. गणेशने विचारलं, बाबा, तुमचं नाव तरी सांगा. तो माणूस मागे वळला. क्षणभर गणेशकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, नावाची काय गरज आहे? पंढरपूरला पोहोचा. विठ्ठलाला माझा नमस्कार सांगा. गणेश काही बोलण्याआधीच तो माणूस रस्त्याने पुढे चालू लागला. गणेशने काही सेकंद गाडी तिथेच उभी ठेवली. नंतर त्याने गाडी पुढे घेतली. पण काही अंतर गेल्यानंतर त्याला एक गोष्ट जाणवली. त्याने मागच्या सीटवर पाहिलं. तो माणूस नव्हता. गणेश घाबरला. त्याने गाडी थांबवली. मागे पाहिलं. रस्ता पूर्ण रिकामा होता. त्याने पत्नीला विचारलं, तो बाबा कुठे गेले? पत्नी म्हणाली, कोण बाबा? गणेश म्हणाला, अगं, जो आपल्या गाडीत बसला होता. पत्नीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. ती म्हणाली, गाडीत कुणी बसलं होतं? गणेशच्या अंगावर शहारा आला. आई शांतपणे म्हणाली, मी त्यांना पाहिलं. गणेशने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, ते साधे प्रवासी नव्हते. गणेश काही बोलला नाही. आईने डोळे मिटले आणि म्हणाली, विठ्ठलाने आपल्याला रस्ता दाखवला. त्या क्षणी गणेशच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्याने गाडी थांबवली, हात जोडले आणि म्हणाला, विठ्ठला, मी तुला मंदिरात शोधत होतो, पण तू तर माझ्यासोबत प्रवास करत होतास. गाडी पुन्हा सुरू झाली आणि काही तासांनी पंढरपूर जवळ आलं. दूरवरून मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं. आईने हात जोडले. मुलं आनंदाने ओरडू लागली, विठ्ठल विठ्ठल. गणेशच्या डोळ्यांत अश्रू होते. त्याने मनात म्हटलं, आज माझी इच्छा पूर्ण झाली. पण खरी घटना अजून बाकी होती. मंदिरात पोहोचल्यावर दर्शनासाठी मोठी रांग होती. गणेशच्या आईची तब्येत ठीक नव्हती. तिला जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. गणेश चिंतेत पडला. तो म्हणाला, आई, तू बाहेर बस, मी दर्शन घेऊन येतो. आई म्हणाली, नाही, मी विठ्ठलाचं दर्शन घेणार. गणेश म्हणाला, पण तुझी तब्येत. आई हसली, ज्याच्यासाठी आले आहे तोच शक्ती देईल. ते रांगेत उभे राहिले. हळूहळू रांग पुढे सरकत होती. पण अचानक आईची तब्येत बिघडली. ती खाली बसली. गणेश घाबरला. आई, त्याने तिला पाणी दिलं. आजूबाजूचे लोक जमा झाले. तेवढ्यात एका वृद्ध व्यक्तीने गर्दीतून पुढे येऊन आईच्या हातात तुळशीचं पान दिलं आणि म्हणाले, हे घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या. आईने तुळस हातात घेतली. विठ्ठल असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर शांतता आली. थोड्या वेळाने ती उभी राहिली. गणेशला आश्चर्य वाटलं. आई, तुला बरं वाटतंय? आई म्हणाली, हो, चला, विठ्ठल वाट पाहतोय. काही वेळाने त्यांना दर्शन मिळालं. गणेशने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडले. त्याच्या मनात हजारो विचार होते, पण तोंडातून एकच शब्द निघाला, विठ्ठला.
त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला काही मागावंसं वाटलंच नाही, कारण त्याला जाणवलं होतं, ज्याने मला इथपर्यंत आणलं तो पुढचंही पाहील. दर्शन झाल्यानंतर गणेश मंदिराबाहेर आला. तो आईजवळ बसला. आई म्हणाली, "बाळा, आज तुला काय मिळालं?" गणेश म्हणाला, "आई, मला विठ्ठल मिळाला." आईच्या डोळ्यांतही पाणी आलं. ती म्हणाली, "बस, मग आता तुला आयुष्यात कशाचीच कमतरता नाही." गणेश काही दिवसांनी आपल्या गावात परतला. घरी आल्यावर त्याने त्या अनोळखी माणसाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्याने गावाजवळच्या लोकांना विचारलं, "या रस्त्यावर असा पांढरे कपडे घालणारा माणूस दिसला होता का?" पण कुणालाही माहिती नव्हतं. गणेशने अपघात झालेल्या ठिकाणाजवळही चौकशी केली. एक वृद्ध दुकानदार म्हणाला, "बाबा, इथे त्या दिवशी कोणीच थांबलेलं नव्हतं." गणेश स्तब्ध झाला. त्याने आईकडे पाहिलं. आई शांतपणे म्हणाली, "मी तुला सांगितलं होतं ना, विठ्ठल भक्ताला कधीच एकटं सोडत नाही." त्या दिवसानंतर गणेशच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. त्याला पुन्हा काम मिळालं. घरची परिस्थिती सुधारू लागली. मुलांचं शिक्षण व्यवस्थित सुरू झालं. आईची तब्येतही सुधारली. पण गणेशच्या मनात एक गोष्ट कायम राहिली. तो अनोळखी प्रवासी. त्याला वाटायचं तो विठ्ठलच होता का? या प्रश्नाचं उत्तर त्याला कधीच मिळालं नाही. पण त्याला आता उत्तराची गरजही वाटत नव्हती. कारण त्याचा विश्वास होता, ज्याने संकटाच्या वेळी माझा हात धरला, तोच माझा विठ्ठल. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. देव नेहमी आपल्या डोळ्यांसमोर येतोच असं नाही. कधी तो एखाद्या माणसाच्या रूपात येतो. कधी एखाद्या योग्य वेळी मिळालेल्या मदतीच्या रूपात येतो. कधी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो आणि कधी फक्त मनाला शांतता देतो. आपण अनेकदा देवाला विचारतो, "देवा, तू माझी परीक्षा का घेतोस?" पण कदाचित देव आपल्याला परीक्षा देत नसतो. तो आपल्याला मजबूत बनवत असतो. आपल्याला वाटतं, "माझं काम होत नाही." पण कदाचित देव म्हणत असतो, "थोडं थांब, तुझ्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग तयार आहे." आपण म्हणतो, "माझ्याकडे कोणी नाही." पण देव म्हणतो, "मी आहे ना." आपण म्हणतो, "माझं आयुष्य संपलं." आणि देव म्हणतो, "नाही, तुझी नवी सुरुवात आता होणार आहे." म्हणूनच मित्रांनो, कितीही संकट आली तरी देवावरचा विश्वास सोडू नका. तुम्ही पंढरपूरला जाऊ शकत नसाल तरी काही हरकत नाही. घरात बसून विठ्ठलाचं नाव घ्या. मनापासून म्हणा, "पांडुरंगा, मला काही नको. फक्त माझ्या कुटुंबावर तुझी कृपा ठेव. माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देऊ नकोस आणि संकटात मला योग्य मार्ग दाखव." कारण भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे संकटातही देवावर विश्वास ठेवणं. भक्ती म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात म्हणणं, "माझा विठ्ठल माझ्यासोबत आहे." आणि कदाचित ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्णपणे एकटे आहात, त्याच दिवशी कुठून तरी तुमच्यासाठी मदतीचा हात येईल. कदाचित तो हात एखाद्या माणसाचा असेल, कदाचित एखाद्या संधीचा असेल, कदाचित एखाद्या छोट्याशा योगायोगाचा असेल. पण तुमचं मन म्हणेल, "हा योगायोग नाही, ही माझ्या विठ्ठलाची कृपा आहे." म्हणून आज एकदा मनापासून विठ्ठलाचं नाव घ्या. डोळे बंद करा आणि मनात पंढरपूरची कल्पना करा. चंद्रभागेचा किनारा, विठ्ठल मंदिराचा कळस, हजारो वारकऱ्यांचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि त्या गर्दीत हात कमरेवर ठेवून उभा असलेला आपला सावळा विठ्ठल. जणू तो प्रत्येक भक्ताकडे पाहून सांगत आहे, "घाबरू नकोस, मी आहे." मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही कधी असा चमत्कार घडला असेल, ज्याचं उत्तर तुम्हाला आजही मिळालेलं नाही, तर तो अनुभव मनात ठेवू नका. कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा, "विठ्ठल माझ्यासोबत आहे." कदाचित तुमचा हा एक शब्द दुसऱ्या एखाद्या दुःखी व्यक्तीला आशा देईल. आणि जर तुम्हाला विठ्ठलाच्या कथा, संतांच्या कथा आणि भक्तिमय चमत्कार ऐकायला आवडत असतील, तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि ही कथा तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील एखाद्या विठ्ठल भक्ताला नक्की पाठवा. शेवटी एवढंच, जीवनात कितीही अडचणी आल्या, रस्ता कितीही कठीण झाला, पाऊस कितीही जोरात आला, गाडी कितीही वेळा बंद पडली, तरी प्रवास थांबवू नका. कारण कदाचित पुढच्या वळणावर तुमच्यासाठी विठ्ठल स्वतः उभा असेल. फक्त विश्वास ठेवा. मनापासून म्हणा, "विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल." पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी.